प्रकाशनचं स्वतंत्र प्रकाशन असलेलं सकाळ मनी याचे संपादक मुकुंद लेले सर यांना मी विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेल्या सर्व मान्यवरांना सर्वप्रथम मी अक्षय तृतीया आज अतिशय चांगल्या मुहूर्तावरती आज आपण इथं जमलेलो आहोत आणि माझ्यासाठी दोन अर्थाने महत्त्व वाटतं आजच्या दिवसाचं आणि या स्थळाचं. कारण ज्या ठिकाणी आज आपण आहोत त्या संस्थेपासूनच माझ्या करिअरची सुरुवात झाली आहे, त्यामुळे माझ्या दृष्टीने मातृसंस्था पण आहे आणि अक्षय तृतीयेसारखा मुहूर्त असं दोन्ही जुळून आलेलं आहे. आणि पुन्हा माझ्या जवळचा विषय अर्थातच पैसा. तुम्हाला माहिती असेलच की आज सकाळ प्रकाशनाच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित होतं आहे, परंतु सकाळ ॲज अ ग्रुप म्हणून माध्यम समूह म्हणून या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष कार्यरत आहे. अगदी जी जुनी मंडळी असेल त्यांना आठवत असेल की अर्थमंथन नावाचं एक साप्ताहिक होतं. त्यानंतर आम्ही अर्थविश्व, पॉझिटिव्ह, नंतर धन की बात दर सोमवारी प्रकाशित होतं आणि आता सकाळ मनी जे पर्सनल फायनान्सला पूर्णपणे वाहिलेलं मासिक आपण प्रकाशित करतो दर महिन्याला. गेली बरोबर आज त्याच गोष्टीला 4 वर्ष पूर्ण होऊन 5 वर्ष आली. आज सकाळीच त्या संदर्भातला कार्यक्रम पण आयोजित केला होता. तर मराठीतलं ते एकमेव मासिक आहेत. आज त्याच्या मागचा उद्देश आज मला पाठोपाठ एकाच विषयाच्या संदर्भात 2 कार्यक्रम अटेंड करायला मिळतात. हा माझ्यासाठी सुद्धा एक आनंदाचा क्षण यासाठी आहे की तो आपल्या सर्वांच्या आणि माझ्या दोघांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पैसा हे सर्वस्व नाही असं म्हटलं जातं, पण जेव्हा गरज असते तेव्हा पैसाच लागतो. त्यामुळं असं म्हटलं जातं की असं वाक्य तेव्हाच उच्चारा की जेव्हा स्वतःकडे पुरेसे पैसे आहेत तेव्हा. कारण आपण आत्ता जसं आपण मागं चहा प्यायलो, तर चहा हे काही सर्वस्व नाही आयुष्यातलं. बाकी बरीच पेय किंवा इतर गोष्टी आहेत, परंतु वेळेला पुन्हा चहाच लागतो. तर तसंच आहे की पैशाच्या बाबतीत पण असंच होतं की आपण म्हणतो की काय पैसा हे सर्वस्व नाही आहे, पण अडीअडचणीची वेळ आली की जेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्याकडे जर पुरेसे पैसे नसतील तर आपल्याला कुणाकडे तर मागायची वेळ आली तर त्यावेळी आपल्याला येणारा अनुभव हा काही फारसा बरा नसतो. त्यामुळं आपण स्वतः आर्थिकदृष्ट्या समृद्ध संपन्न होणं ही काळाची गरज आहे. आणि जसं आत्ता सकाळ प्रकाशनाच्या तर्फे जे पुस्तक आता प्रकाशित होतं आहे, तर त्याचा उद्देशच तो आहे की आर्थिक साक्षरतापासून आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंगपर्यंत सगळ्याच गोष्टींचा ह्यात उल्लेख केलेला आहे. मी आत्ता सहज ते पुस्तक चाळलं तेव्हा या गोष्टींचा मला लक्षात आलं की आज ही काळाची गरज अशासाठी आहे की सोशल मीडियावरती आपण अनेक गोष्टी बघतो आणि त्याच्यात काही उलटसुलट गोष्टी सांगितल्या जातात किंवा काहीतरी भलत्याच आमिष दाखवलं जातं तुम्हाला इतके टक्के रिटर्न्स देऊ वगैरे. आम्हीच अनेक बातम्या छापतो याच्यामध्ये की आज एवढी फसवणूक झाली, मग ते शेअर मार्केटपासून बऱ्याच गोष्टींबद्दल असेल. तर याचं कारण हेच आहे पुन्हा की पुरेसं आपल्याला स्वतःला आर्थिक ज्ञान नाही आणि त्यामुळे अशी फसवणूक होते. तर अशा वेळी स्वानंद समुद्र यांच्यासारखे जे व्यावसायिक आहेत की जे आर्थिक सल्लागार म्हणून, गुंतवणूक सल्लागार म्हणून अनेक वर्ष काम करत आहेत, ज्यांच्याकडं अनेक वर्षांची अनुभवाची शिदोरी आहे आणि ज्यांना हे गुंतवणुकीचे वैध मार्ग माहिती आहेत. आपल्याला संपत्ती काय लक्ष्मी आहे, शेवटी ती लक्ष्मी वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकते, पण ते लक्ष्मी आणि अलक्ष्मीमधला आपल्याला फरक करता आला पाहिजे. चांगल्या मार्गाने टाटा ग्रुपसुद्धा पैसे मिळवत असतो आणि वेगळ्या पद्धतीने काही गँगसुद्धा पैसे मिळवत असतात. दोन्हीकडं त्या पैशाचं मूल्य सेमच असतं, पण एका ठिकाणी ती लक्ष्मी असते, दुसऱ्या ठिकाणी ती अलक्ष्मी असते. आणि लक्ष्मी जी खऱ्या अर्थाने आपण वैध मार्गाने मिळवतो, प्रामाणिकपणे मिळवतो, ती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. आज आपण अक्षय म्हणतो, तर अक्षयचा अर्थच तो आहे आपण जेव्हा सोनं घेतो अशा दिवशी, तर ते चिरकाळ आपल्याकडे टिकलं पाहिजे अशा अर्थाने आपण या लक्ष्मीकडे बघत असतो. त्यामुळं गुंतवणुकीचे कुठले तरी भलतेच मार्ग न वापरता बचत आणि गुंतवणुकीतला जो फरक आहे, पहिल्यांदा पैसे वाचले पाहिजेत आणि मग त्याला वाढण्यासाठी गुंतवणुकीचा मार्ग त्याला जोडला पाहिजे आणि तो वैध आणि चांगल्या पद्धतीचा की जो आपल्याला भविष्यात आपली आर्थिक तरतूद किंवा आर्थिक तब्येत मजबूत करू शकेल. एक 6 वर्षापूर्वीचंच उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे म्हणून ताजंच उदाहरण ते देतो, ते म्हणजे कोविडचं. योगायोगाने आज अशी घटना घडलेली आहे की शेअर मार्केट असेल किंवा कुठल्याही गोष्टी असतील, चढ उतार हे प्रत्येकाच्या आयुष्यात जसे असतात तशा इकॉनॉमीमध्ये पण असतात. 6 वर्षापूर्वी बरोबर मार्चमध्ये 2020मध्ये आपण कोविडच्या पॅन्डेमिक महासाथीला सामोरे गेलो. त्यावेळी काय झालं हे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कमी झाले किंवा उत्पन्न थांबलं आणि मग त्यावेळी 2च गोष्टींना महत्त्व आलं. एक म्हणजे आरोग्य आणि दुसरं म्हणजे आर्थिक. 2 आला खूप महत्त्व आलं. मग त्यामुळे ज्यांच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित नसतील त्यांना करण्याशिवाय पर्याय नव्हता. तर ह्या गोष्टी जेव्हा असं जाणवतं की त्यावेळी पॉलिटिक्स मागं पडलं, त्यावेळी स्पोर्ट्स मागं पडलं, त्यावेळी क्रिकेट,
तुमच्या सिनेमा एंटरटेनमेंट सगळ्या गोष्टी मागं पडल्या. म्हणजे थोडक्यात जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आरोग्य आणि आर्थिक ह्या दोन तब्येती जर तुमच्या चांगल्या असतील तर मग तुम्हाला असं काही संकट आलं तर तुम्ही त्याच्यातनं निभावून जाऊ शकता. हे सार आपल्याला किंवा हा अर्थ आपल्याला कोविडनी सांगून दिला. आणि मग त्या काळात जे या बाबतीत आधीच जागे होते, सजग झालेले होते, ते तरुण निघाले किंवा ज्यांना त्या निमित्ताने एखादा धडा मिळाला असं समजू आपण, तर त्यानंतर सुद्धा ज्यांनी सुरुवात केली असेल त्यांना ह्या 6 वर्षामध्ये फरक जाणवलेला असेल. पुन्हा मी जसं म्हणतो की तसे चढ उतार येतात, तसा आत्ता पुन्हा युद्धाच्या निमित्ताने आपण म्हणतो मिडल ईस्टमध्ये वॉर सुरू झालेलं आहे. पुन्हा शेअर मार्केट त्याला रिॲक्ट झालं. पण शेअर मार्केट किंवा कुठली गोष्ट चढ उतार होतो. सोन्या चांदीचे भाव बघितले असतील तुम्ही, तर चढ उतार होतो. चढ उतार होणं हाच त्या बाजाराचा स्थायी भाव आहे. जर चढ उतार न होता एकाच दिशेने मार्केट गेलं तर मग त्याचा काही उपयोग नसतो. एक जो जुना माणूस आहे, जो गुंतवणुकीला सुरुवात करतो, तोच फायदा मिळवेल. पण जेव्हा मार्केट अशा काही संकटाच्या निमित्ताने खाली येतं तेव्हा ते तुम्हाला गुंतवणुकीची संधी देत असतं. त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे, पॅनिक न होता, घाबरून न जाता. तर अशा वेळी स्वानंद समुद्र यांच्यासारखे सल्लागार जे असतात की ते तुम्हाला अशा वेळी नीट गाईड करू शकतात. कारण बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक हुशार असतात, आपापल्या क्षेत्रात करिअर करत असतात, यशस्वी होत असतात. मग कोणी डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, आर्किटेक्ट असेल, CA असेल, बरेच लोक असतात. पण जेव्हा गुंतवणुकीचा विषय असतो तेव्हा बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की त्या बाबतीमध्ये ते अनभिज्ञ असतात. आणि मग काहीतरी स्वतःला जे वाटतं किंवा जे काही त्यांच्यापर्यंत पूर्वीच्या पिढीकडनं कळलेलं असतं, मग त्या बँकेतल्या FD असतील किंवा पोस्टातली गुंतवणूक असेल, तर त्याच साचेबद्ध पद्धतीने ते पुढं जात राहतात. आणि मग कधीतरी ऑफिसकडनं पूर्वीच्या काळामध्ये, आता तर न्यू रिजिममध्ये त्याचं काही फारसं महत्त्व राहिलेलं नाही आहे, परंतु टॅक्स सेव्हिंगसाठी काय करायचं, मग एवढं करायचं तर हे कोणीतरी सांगतं म्हणून मी ते केलं, एवढ्या मार्गाने जातं. आणि काहीतरी एक 8-10 माझ्याकडे इन्शुरन्सच्या पॉलिसी आहेत आणि बँकेत FD आहे म्हणजे माझं फायनान्शियल प्लॅनिंग झालेलं आहे, असा एक समज आपणच करून घेतो आणि तसंच आपण पुढं जात राहतो. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावरती लक्षात येतं की आपली काहीतरी गडबड झालेली आहे. कारण आपल्याला आपली जी फायनान्शियल गोल्स आहेत ती आपण नक्की पूर्ण करू शकतो का. मग त्याच्यामध्ये ती शॉर्ट टर्म, मिड टर्म किंवा लाँग टर्म असतील, त्याचा उल्लेख पुस्तकामध्ये पण आहे, तो आपल्याला सविस्तर वाचायला मिळेलच. तर ही सगळी गोल अचीव वेळेवर होऊ शकतात का नाही, आणि वेळेवर होत नसतील तर आपण काय केलं पाहिजे, ते याच ठिकाणी फायनान्शियल प्लॅनिंगचं महत्त्व किंवा रिटायरमेंट प्लॅनिंगचं. आता माझी रिटायरमेंट जवळ आली आहे, माझं वय 50-55 झालं आहे, तेव्हा आता मी काय करू असा प्रश्न त्यावेळी जागा होऊन झाला तर मग तो खूप उशीर झालेला असतो. त्यामुळं स्टार्ट अर्ली आणि कंटिन्यू हा मंत्र आहे या फील्डमधला. आणि त्यासाठीच योग्य मार्गदर्शकाची किंवा गुरुची आपल्याला गरज असते. तर अशी लोक जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आपलं खरंच फायनान्शियल प्लॅनिंग आपण योग्य पद्धतीने केलेलं आहे का, ॲसेट अलोकेशन व्यवस्थित झालेलं आहे का आपलं, का आपण एकाच पद्धतीच्या ॲसेटमध्ये आपली सगळी गुंतवणूक होती. सोनं तर सोन्याच्याच मागं लागलो आहे, रिअल इस्टेट तर रिअल इस्टेटच्याच मागं लागलो आहे, इक्विटी, डेट, बँक, FD सगळ्या इथपासनं ते इमर्जन्सी फंडापर्यंत, मग ॲक्टिव्ह पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट असेल, या सगळ्याचे उल्लेख ह्याच्यामध्ये आहेतच. मला असं वाटतं की सकाळ प्रकाशनाने हे खूप चांगलं पाऊल उचललेलं आहे की त्यांच्याकडे वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं तर प्रकाशित होतच असतात, पण आर्थिक विषयालाही ते तितकंच महत्त्व देतात आणि त्यांना मिळणारा वाचकांचा प्रतिसादही तितकाच चांगला असतो. हे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी बघितलेलं आहे आणि आताही यापुढच्या काळातही त्याचं महत्त्व वाढताना दिसतंय. एका पद्धतीनं आमच्याकडं म्हणजे सकाळ प्रकाशन एक रूपी शब्दरूपेने सरस्वतीची पूजाच करतं, पण ती पूजा ह्या विषयाच्या बाबतीत लक्ष्मीची आहे पूजा. त्यामुळे सरस्वती आणि लक्ष्मीचा चांगल्या पद्धतीने मिलाफ या अशा माध्यमातून आपल्यासमोर येतोय. बऱ्याच वेळा आमच्याकडे असं दिसतं की दैनिकांमध्ये अशा पद्धतीच्या काही बातम्या येतात छापून किंवा लेख येतात, परंतु बऱ्याच वेळा त्याचं असं होतं की ते टिकाऊ स्वरूपामध्ये ठेवलं जात नाही. एखादा लेख आपण वाचतो आणि मग अरे फार छान आहे असं त्या दिवशी चर्चा होते, पण नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशीचा पेपर आला की ती गोष्ट मागं पडते. मग असं होतं की अरे हे कुठेतरी आपण सांभाळून ठेवायला पाहिजे होतं. तर असं सांभाळून ठेवायला पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हाच मला असं वाटतं की अशासारख्या पुस्तकाचा तिथं खऱ्या अर्थाने उपयोग होऊ शकतो की पैसा झाला मोठा पण तो मोठा कसा होऊ शकतो ह्याचं नॉलेज आपल्याला असेल आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेलं असेल तर ते फक्त आपल्यापुरतं न राहता ते आपल्या घरातल्या सगळ्यांसाठी, पुढच्या पिढीसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं. जसा लहान मुलांचा उल्लेख केला गेला मगाशी, तर हेच होतं आपल्याकडं की एक परंपरेने आपल्याकडे असं होतं की घरातला कर्ता पुरुष जो असतो तोच गुंतवणूक किंवा पैशाबद्दलचे डिसिजन घेतो. अनेक जण आपल्याला तुमच्याही पाहण्यामध्ये अनेक जण असतील की सुशिक्षित आहेत, दोघंही कमवते आहेत, पण निर्णय मात्र घरातला पुरुषच घेतो. आणि महिलांना वर्गाला सांगितलं हे, आता आपण नारी शक्तीबद्दल बरंच चर्चा बाहेर ऐकतो, बोलतो, तर जेव्हा
गुंतवणुकीचा विषय येतो तेव्हा मात्र त्यांचं 2 पावलं मागं असतात. असा सार्वत्रिक अनुभव अनेकांना येत असेल. तर नाही, आमच्याकडं सगळं हेच बघतात, मग त्या फक्त सयाजीराव आहे म्हणतात, मी फक्त सह्या करायच्या वेळेस पुढे येते. तर असं न राहता आजच्या काळामध्ये तसं राहून चालणार नाही. तर घरामध्ये ह्या आर्थिक गोष्टींची चर्चा व्हायला हवी. हे खूप महत्त्वाचं अशासाठी पण आहे की फक्त ह्याचं नॉलेजसाठी नाही आहे ही गोष्ट, तर ही पुढच्या पिढीपर्यंत पण पोचली पाहिजे. अन्यथा काय होईल, त्या पिढीला पुन्हा काहीतरी ते बाहेर काहीतरी वेगळं ऐकतील आणि वेगळ्याच मार्गाला लागतील. तर असं व्हायला नको. यासाठी आपल्याला मिळालेलं नॉलेज आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत, आपल्या जोडीदारापर्यंत पोचवलेलं आहे की नाही, ह्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. याला एक दुसरी पण बाजू अशी आहे की बऱ्याच वेळा काही दुर्दैवाने काही गोष्टी घडतात अशा की तो करता माणूसच काही अपघाती त्याचा मृत्यू वगैरे होतो आणि मग घरातलं जे महिला वर्ग किंवा बाई माणूस आहे ते पूर्ण ब्लँक असतं यावरती. जे या फील्डमध्ये आहेत कार्यरत त्यांना ह्याची जाणीव खूप होत असेल. मग त्या इन्शुरन्स पॉलिसी असतील, इन्व्हेस्टमेंट्स असतील. माझे मिस्टर काहीतरी शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये करत होते किंवा त्यांच्या काहीतरी पॉलिसी होत्या, पण कुठं आहेत, काय आहेत, कितीच्या आहेत, काही माहीत नाही. लॅपटॉप सुरू करायचं म्हटलं तर पासवर्डसुद्धा माहीत नाही आहे. तर काय शोधायचं, कितीच्या पॉलिसी आहेत, सम ॲश्युअर्ड किती आहे, इथपासून काहीही नॉलेज नाही, ब्लँक. तर असं संकट आपल्यावरती येऊ नये यासाठी मला असं वाटतं की आर्थिक साक्षरतेचा हा जागर आहे, हा जागर एक चळवळीच्या रूपाने पुढे गेला पाहिजे. त्यासाठी अशी पुस्तकं हा त्यातला एक महत्त्वाचा टप्पा ठरतो असं मला वाटतं. स्वानंद समुद्र यांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. त्यांचं लेखन आपण सकाळ मनीमध्ये सुद्धा वाचता. याचं कारण ह्यासाठी हेही आहे की ज्या फसवणुकीच्या घटना घडतात आणि मग नंतर फसवणूक झाल्यानंतर आपण चर्चा करतो त्याची, पण फसवणूक होऊच नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, कसं सजग राहिलं पाहिजे, ह्याचं मार्गदर्शन आपल्याला अशा गोष्टींमध्ये होतं. हे फक्त एकदा वाचण्याचं पुस्तक नाही, हे वाचल्यानंतर आपण आपल्या घरातल्या इतर सदस्यांनाही सांगितलं पाहिजे की हे असं असं केलं पाहिजे. आणि जेव्हा असं लक्षात येतं की ह्याच्या पलीकडे काही माझ्या मनामध्ये शंका असतील, तर जसं आपण डॉक्टरला भेटतो, CA ला भेटतो, आर्किटेक्टला भेटतो, इंजिनियरना भेटतो, वकिलांना भेटतो आणि आपल्याला माहीत नसलेलं नॉलेज त्यांच्याकडनं घेतो आणि मगच पुढचं पाऊल उचलतो. तशाच पद्धतीनं आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा गुंतवणूक सल्लागारांचं महत्त्व तितकंच आहे. जर आपल्याला आपल्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोचायचं असेल, मला एक विशिष्ट मी ठरवलेलं आहे की मला दिल्लीपर्यंत पोचायचं आहे, तर दिल्लीपर्यंत जाण्याचे मार्ग काय आहेत पुण्यापासून हे मला आधी माहिती पाहिजे. का मला वाटलं म्हणून मी चालत सुटलो असं तर आपण करणार नाही. किंवा मला फक्त माहिती आहे रेल्वेच, तर रेल्वेच्या पलीकडं किंवा अजून काही वेगळे मार्ग आहेत का, वाटेत काय अडथळे येऊ शकतात, ह्याच्याबद्दलच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी जसं आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं असतं, तसंच गुंतवणुकीच्या या प्रवासामध्ये आपल्याला काय नक्की बघितलं पाहिजे. आणि असे जर पॅन्डेमिकसारखे म्हणा किंवा आत्ताच्या युद्धासारखे जर प्रसंग आले तर त्यावेळी पेशन्स ठेवणं, ह्या फील्डमध्ये पेशन्सला खूप महत्त्व आहे. पॅन्डेमिक असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल तर पॅनिक न होता पेशन्स, दोन्ही तेच आहेत. एका बाजूला आपण असं म्हणतो की पॅनिक होणं आणि दुसऱ्या बाजूला पेशन्स, दोन्ही पीपासून सुरुवात होतात, पण दोन्हीचं महत्त्व खूप गरजेचं आहे. आणि मग मला असं वाटतं की ही जी काही पेशन्स ठेवतो आपण, ती पेशन्स ही या मार्केटला दिलेली आपली एक प्रकारची फी आहे असं आपण समजलं पाहिजे आणि थांबलं पाहिजे. आंब्याचं झाड लावलं असेल तर 10 वर्षांतर आंब्याच्या झाडाला फळं येणार आहेत. दर 3 आणि 6 महिन्यांनी बघून कळणार नाही आहे की कुठे आहेत फळ, असं विचारायचंच नाही आहे आपल्याला. तर हा मार्ग, समृद्धीचा मार्ग आपल्याला दाखवण्यासाठी, पैसा खऱ्या अर्थाने मोठा होण्यासाठी मला असं वाटतं की स्वानंद समुद्र यांच्यासारख्या गुंतवणूक सल्लागारांचं महत्त्व अधोरेखित होतं. मी सकाळ प्रकाशनाच्या सर्व टीमला या निमित्ताने शुभेच्छा देतो. स्वानंद समुद्र यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.